पण विक्रांत त्यांच्याच समेत आपण प्रशांत कोंडेला बघतोय. चला अनायर आता मात्र विनंती आहे. 4 षटकांचा सामना आहे.
3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती लागलेत. टार्गेट आहे ते म्हणजे 39 धावांचं. 39 धावा इथून मात्र बनवायचं. आवाज थोडासा कमी झालाय पण ज्यांच्या खेळाचा आवाज अजिबात कमी झाला नाहीये असे डोंबिवलीचे दिग्गज खेळाडू अर्थातच 2 यंगस्टर्स इथे मात्र उपस्थित होतात, ओमकार आणि विकी. तर वेलकम ओमकार. प्रणयने तर स्पेशल स्टेटमेंट दिलं ओमकार तुझ्यासाठी की आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी ओमकार आणि विकीला बोलवा. ओमकार ये. ओमकार विकी मात्र उद्याच्या दिवसामध्ये अवेलेबल असतील. पुढच्या वीक मध्ये भाई ते फुल बिझी आहेत. चला 39 हवा अजून बनवायच्यात. त्याचबरोबर मी विनंती करतोय भावेशजी म्हात्रे साहेबांना आपण देखील या. भावेशजी म्हात्रे साहेब आपण या. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. 39 धावा इथून मात्र बनवायच्यात. मागच्या मॅच मध्ये तर 45 सहजपणे बनवलं होतं अनायरा सीसीने. तर मागच्या मॅचच्या तुलनेत या मॅचचं आव्हान थोडंसं कमी आहे. तर मी ज्याप्रमाणे मगाशी सांगितलं की आवाजाचा डेसिबल जरूर कमी झालाय पण ज्यांचा खेळाचा डेसिबल अजिबात कमी झाला नाहीये. एका बाजूला आपण पाहतोय अटॅकिंग प्लेयर ओमकार आणि एका बाजूला सेन्सिबल प्लेयर विकी. दोघांचं वेलकम. मॅच कडे 39 टार्गेट मॅच ऑन. असंख्य मॅच सुरू करूयात आपण. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता.
पहिला आपण पाहतो सिग्नल येतो तो म्हणजे व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. हॅलो हॅलो, ओस्वेचिट करण्याचा प्रयत्न, येतोय तो डॉट बॉल. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झाल्या धावफलकावरती, त्या म्हणजे दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर. अंतिम सामना, महत्वाचा सामना. इथून मात्र कोणता तरी एक संघ उद्याच्या दिवसामध्ये देखील या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येईल. पण इथे मात्र आलाय चौकार, मिसफिल्ड झाली कॅप्टन तुषारकडून. तुषारकडून इथे मात्र कॅच ड्रॉप झाली. सहज सोपा झेल असा वाटत होता, पण कॅच ड्रॉप. धावा 4 मिळाल्या आणि धावा 4 इथे मात्र मिळत असताना आपण पाहतोय खऱ्या अर्थाने या खेळाने या मॅचची शोभा वाढवली आहे या खेळाडूंनी. पण या खेळाडूंच्या खांद्यावरती आणि अर्थातच आमच्या आयोजकांच्या खांद्यावरती ज्यांचा शुभ आशीर्वाद, असं सन्माननीय भावेशजी म्हात्रे साहेब. आणि त्यासोबतच सध्याच्या घडीला बहुचर्चित स्पोर्ट्स शॉप, फक्त डोंबिवली पुरता नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण भारतभर ज्यांची ख्याती पसरते आपल्या ब्रँडच्या नावाने, असे भवानी स्पोर्ट्सचे विनयजी पवार साहेब देखील उपस्थित होतात. तर त्यांचं देखील वेलकम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. आणि त्यासोबतच व्यासपीठावरती अचानक रोषणाई पसरली आहे. व्यासपीठावरती उपस्थित भावेशजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित होतात. भावेशदादांची पर्सनॅलिटी देखील तितकीच चांगली आहे. आपण पाहतो अनेक साऱ्या संघांना पुरस्कृत करत असतात. क्रिकेटची चांगली माहिती आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणतात ना की युवा पिढी घडवणं, युवा पिढीच्या हातामध्ये अनेक साऱ्या गोष्टी असतात. तर युवकांना मार्गदर्शन करण्याचं काम आमचे भावेश दादा करत असतात. आणि आपण पाहतोय की सध्या तरी खेळाडूंची चाचणी परीक्षा आहे. वार्षिक परीक्षा पुढच्या 28-29 ला आहे, जिथे मात्र हे सर्व संघ विभागले जातील. पण हे सर्व संघ विभागले जातील आपल्या डोंबिवलीचं नाव मोठं करण्यासाठी. डीपीएल पुढच्या 28-29 ला. ओ मिसफिल्ड, धावा इथे मात्र 4 चौकार. आवाज करूयात कमी. धावा झाला धावफलकावरती 11. थँक्यू.
हॅलो हॅलो. जबरदस्त सामना अनेरा सीसी वर्सेस एकदंत कोपर. ऋषीचा जबरदस्त अशी गोलंदाजी. राईट राऊंड विकेटचा मारा करतोय ऋषी. स्ट्राईक एंडला. तू बोल ना आतिश. पुन्हा एकदा सज्ज झालाय ऋषी. सुंदर असे पंच. संकेत भगत, मॅन्स फॉर दिवा आणि एका बाजूला कबड्डी ज्यांनी मनावर घेतली असे सूरज मात्रे, मॅन्स फॉर चिंचोलीचा पाळा. जबरदस्त फिटनेसवर लक्ष देत आहेत. आतिशच्या बॅट मधून एक चौकार आलाय. जबरदस्त फलंदाजी करतोय आकाश. 3 चेंडू 17 धावा. अनायरा सीसी संघाची धाव संख्या. 3 चेंडू झालेत. पुन्हा एकदा ऋषी सज्ज झालाय. 39 टार्गेट. पुन्हा एकदा ऋषी. आतिश. जबरदस्त क्षेत्ररक्षण धवलचं. 4 चेंडू 18 धावा. 4 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा ऋषी टू गौतम. गौतम देखील चांगला फलंदाज आहे. सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये असलेला फलंदाज गौतम स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा ऋषी सज्ज झालाय. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जातोय. 1 धाव. जबरदस्त क्षेत्ररक्षण जप्पू. 5 चेंडू 15 धाव. 19. 5 चेंडू 19 धावा. अंतिम सामना चालू उद्याच्या दिवसात. पुन्हा दिवा डोंबिवली मधले 8 संघ खेळतील. 13 चेंडू 20 धावांची गरज असताना चेंडूला भिरकावून दिलाय. चांगला असं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 1 धाव. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 20. अजून सुद्धा 12 बॉलात 19 धावांची गरज अनायरा सीसी संघाला. प्रणय जबरदस्त सपोर्ट करत असताना अनायरा सीसी संघाला. आणि आपल्या मंचावर भावेश दादा आणि विनय पवार भवानी स्पोर्ट्सचे सर्वा आणि ओमकार वाटणे ब्रँड अँबॅसिडर आणि प्रणय कदम या स्पर्धेचे आधारस्तंभ. प्रशांत कोंडे, पुराणा चावल. ओमीचं चांगलं असं क्षेत्ररक्षण. स्वतःचा संघ देखील हरलाय पण दुसऱ्या संघाला कसं विजय मिळवून द्यायचा असा प्रयत्न करत असताना ओम. पुन्हा एकदा कोंडे सज्ज झालाय. हळू बोलू. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. गौतम चांगली फलंदाजी करतोय. कुठेतरी आपल्या संघाला 10 चेंडू 14 धावांची गरज. अजून सुद्धा सामना कुठे गेला नाहीये मित्रांनो. सामना बघत राहा. पुन्हा एकदा 1 धाव. 9 चेंडू 13 धावांची. 9 चेंडू 13 धावांची गरज. प्रशांत कोंडे सारखा चांगला गोलंदाज, त्याच्यापेक्षा भारी फलंदाज गौतम शर्मा स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा धवल यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव. लेग बायचं सिग्नल. संकेत भगत मेन पंच. संकेत भगत लेगचे पंच सूरज म्हात्रे. जबरदस्त असे खेळाडू आहेत कबड्डीचे. पुन्हा एकदा कोंडे यांचा चांगला चेंडू. चांगलं गच्चाल असं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 1 धाव. किती पाहिजे लक्ष दे.
8 चेंडू 12 धावांची गरज अनारा सीसी संघाला. वळूया अनारसी संघाला 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. बघूया एकदंत कोपर संघाकडून कुठला गोलंदाज आपल्या संघाला जिंकून देण्याचा प्रयत्न करेल. अनारसी संघ 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. काय मला गलत सांगतोय. तर गोलंदाजीसाठी सज्ज झाला आहे. नाव काय बॉलरचं? हा बॉलरचं नाव काय जप्पू? बॉलरचं नाव काय? देवेंद्रवर भरोसा दाखवला इथे गावदेवी कोपर संघाने एकदंत कोपर संघाने. देवेंद्र गोलंद देवेंद्र सज्ज झालाय. चक्री पद्धतीची गोलंदाजी देवेंद्रची. देवेंद्र टू गौतम. गौतम देखील चांगला खेळाडू आहे. पुन्हा एकदा देवेंद्र सज्ज झालाय. नो चेंडू आणि अवंतर अशी धाव पंजाच्या स्वरूपात. धाव संख्या सापसिडीच्या वेगाने 34 धावा. सहा चेंडू 5 धावांची गरज. आज कुठेतरी अनारे सीसी संघ फॉर्म मध्ये आलाय. मागच्या टुर्नामेंट पासून जबरदस्त असा फॉर्म मध्ये अनारा सीसी संघ. पुन्हा एकदा चेंडूला विरकावून दिलाय. एक धाव. 5 चेंडू मध्ये 4 धावांची धावांची गरज. 5 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. देवेंद्र आपल्या संघाला कुठेतरी चांगली गोलंदाजी करावं लागेल. पुन्हा एकदा देवेंद्र सज्ज झाला आहे. राईटम राऊंड विकेटचा मारा करतोय देवेंद्र तू अतिश. चेंडालू एक धाव. 4 चेंडू 3 धावांची गरज अनारा सीसी संघाला. सामना अजूनही कुठे गेला नाहीये मित्रांनो. जबरदस्त असा सामना तुम्ही बघताय. चांगली अशी टुर्नामेंट प्रणय कदम यांची जबरदस्त अशी टुर्नामेंट केली आहे. दोस्ती चषक दोस्तीच्या दुनियेमधला राजा माणूस आणि सामना इथं जिंकलाय अनारा सीसी संघाने. तर जाऊ शकतात गणू तुम्ही. पुन्हा एकदा मित्रांनो उद्या टाइमावर या. अंपायर लोकांनी पण टाइमावर या. संकेत बदल चॅनल प्रेडिक्शन टेलिग्राम. अनारा सीसी संघ जिंकणार होता बोललेला आणि अनारा सीसी संघ जिंकलाय. 600 ला 6000 भाव होता प्रणय कदम. आणि मॅन ऑफ द मॅच